आप्पाचा विषय लय हार्ड आहे, आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे, आप्पाचं घरात नाही ध्यान पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे। बर आप्पा इधर अकेले पुरा मार्केट उतारे, समज नाही आरोग्याची समज। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। आणि मी आलेलो आहे खूप दिवसानंतर, कारण की बाहेर पडतोय खूप जोराचा पाऊस, आणि तो पण साधा सुद्धा पाऊस नाही, पाऊस पडतोय तो पण कंटेंटचा पाऊस। आणि कंटेंटचा पाऊस कसा, कारण की आता चालू झालं आपलं मराठी बिग बॉस, आणि बिग बॉस म्हणल्यावर कंटेंटची कमी का। तर करूया देवाचं नाव घेऊन व्हिडिओला सुरुवात। आई मोरी माता, ओम नम शिवाय, शिव शंभो हर हर महादेव। कालीच फाटलं हृदय तुटलं, आई मोरी माता तुझं नाव घेतलं ना लयच बोले वाटलं। तर हा माझा पहिला फेवरेट कंटेस्टंट सूरज चव्हाण। भाऊला एकदम गुलीगत वोट करून टाका, काही विषय नाही, भाऊला एकदम जिंकून टाका, सीझनच जिंकून टाका भाऊला डायरेक्ट। भाऊचं एकदम जे एंटरटेनमेंट लेवल आहे त्या अख्ख्या घरामध्ये, त्याच्याशिवाय कोण दिसतच नाही अख्ख्या एपिसोडमध्ये। भाऊ इकडं गुलीगतचं गाणं म्हणतो, तिकडं काय करतो, त्याला बिग बॉसने स्वतः बोलवलं होतं कन्फेशन रूम मध्ये, आणि भाऊ तिकडे जाऊन सांगतोय का माझा पॅटर्नच गुलीगतचा आहे। गोलीगत पॅटर्न बिंदास्त बिंदास ना। नॅशनल टेलिव्हिजन वरती भाऊ एकटा असा कार्यकर्ता आहे जो वड खाऊन 5चे डायलॉग देऊ शकतो, म्हणजे भाऊचा काही नादच नाहीये। आता माझ्या समोर कोण बी असू दे, मग मी पेतो टिंग होतो चिंग, कारण मी हाय गोलीगत टॉपचा किंग मॅक्सिमन वर 5ची खाऊन। सूरज हा एकटा असा प्लेअर आहे जो स्वतः मराठीमध्ये बोलतो आणि सगळ्यांनाच बोलतो। आता कोण, don't take my words back, I'm just waiting and observing everything. ओके निकी इंग्लिश नको ना बोल, आपण मराठी माणूस। हो का, ठीक आहे, I'm sorry. धन्यवाद। काय पडू घरामध्ये अजून एक सीन चालू आहे का भाऊला आपल्या काही नावच कळत नाहीये। आजू काय लीला शिला है, अरे इरिना। आणि त्याच्यात आपल्या सूरज भाऊची फिमेल फॅन फॉलोइंग कमी आहे का घरामध्ये, त्याला नुसत्या परेशानी झाली भावा इकडून बोल। कल मला बोलवून घेते त्या बाया, तुला कशाला बोलू बाया मी। तर येऊया आपल्या पुढच्या कंटेस्टंट कडे। बाई ही बाई नाही रे, बिग बॉसची बाई लाव। तेवढाच एक मराठी शब्द चांगला येतो हिला। नाही, तर या बाईचं नाव आहे निक्की। तर या निक्कीचं म्हणणं आहे की सगळ्यांनी आपले कामं आपली आपली करायला पाहिजे। तर मला प्रश्न पडला, आपली कामं म्हणजे मला वाटलं होतं बिग बॉस मध्ये भांडे वगैरे घासाय, नाही हे तर करायचंच, पण ही स्वतःची कामं म्हणजे तिच्यासाठी दुसरे, म्हणजे भांडे घासणं हे सार्वजनिक काम आहे, तिचे कामं वेगळे। स्वतःचं जे आहे ना पर्सनल चीज, ते तुम्ही प्लीज स्वतःहून बनवा। स्वतःचं स्वतःच करायचं, आंघोळ स्वतः करायची असते, मग परत केस स्वतःचे विंचरायचे असते। बरं झालं ताईंनी सांगितलं की घरामध्ये आंघोळ स्वतःची स्वतः करायची, केस स्वतःचे स्वतः विसरायचे, अजून जे काही करायचे स्वतः स्वतः। बरं झालं मला सांगितलं, मी तर आंघोळ केल्यानंतर केस विसरायला डायरेक्ट कटिंगच्या दुकानात जात होतो। बरं झालं निक्कीने मला सांगितलं। बिग बॉस, मी या काळा मनाच्या मॅमला नॉमिनेट करत आहे। पण निक्कीचा हा ऍक्सेंट बघितला ना तर मला मागच्या सीझनचा एक कंटेस्टंट आठवतो। मी कोंबडी पाठवा, मटण पाठवा माझ्यासाठी। नेक्स्ट कंटेस्टंट आहे इरिना। तर इरिना आली म्हणे कुठून बाहेरून, पण मग मला हे कळत नाही ती बाहेरून आली, तिला मराठी वगैरे सगळं येतं, म्हणजे पाहिलंच तिला पहिल्यांदा या सीझनमध्ये। आणि आपलं सूरज भाऊ एक नंबर आहे, तिला डायरेक्ट मराठी गाणे बिणे डायरेक्ट विषय करून टाकला। कांदा कापताना बोट चुलीतनी वाचवली, कच 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 कांदा पाहुणं जेवला काय। आता मला असं वाटतंय सूरज भाऊ काय तिला आता फॉरेनचे पाटलीन केल्याशिवाय काय आता मागं हटत नाही। आता शिर्डीचा पिल्लू तू पाखरी है, तू किंग कोब्रा आहे का। तर या सीझन मध्ये आलेला आपला कोल्हापूरचा रांगडा गडी म्हणजेच डीपीदा धनंजय पवार। आपला दादा एक नंबर आहे, काही विषय नाही, भावाने पूर्ण त्या इरिनालाच कोल्हापुरी शिकून टाकले। आता तुला इंग्लिश बोलायचं नाही, अंग्रेजी। नमस्कार नमस्कार कोल्हापूरकर, नमस्कार कोल्हापूर, नमस्कार कोल्हापूर। चपला घ्यायचे, सुपला शॉट, कुठं चाललायस, कुठं चाललायस ना रे बाबा। कोकण हार्टेड गर्ल, मी तिला बहीण का म्हणतोय, कारण की माझी बहीण आहेत आणि माझे सेमच गुण।
मी कालपर्यंत शांतच होती. भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे. का? मी नाही घासत. मी घासते. नाही मी सांगते पण नाही, पण आता मी घासते. करते. नाही मी घासते. नाही तू नको घासू. मी घास. असू शकतो कोणाकोणाला, फार लोकांना ट्रॉमा असतो, जसं मला पण आहे बिग बॉस बघायचा. ट्रॉमा ओव्हरकम करायचा प्रयत्न करतो मी बिग बॉस बघून, का अजून ट्रॉम्यात जातो ते बघूया नंतर. पण असो, हे सगळे नंतरचे विषय. माझ्या बहिणीमध्ये खूप ताकद आहे. ती निक्कीला एक बाजूचं उचलून दुसऱ्या बाजूला फेकू शकते. मी तर त्याच्यानंतर आहे आपल्या घरातल्या लेडीज नाना पाटेकर. मी आले तशा आल्या सरशी वापस पाखरासारखं उडून नका जाऊ म्हणजे झालं. थोड्या दिवस राहा असं टिकून, 2-4 आठवडे मस्त बरं वाटतं. पण जर बिग बॉस 2 महिने आधी जर चालू झालं असतं ना तर थोडं बरं झालं असतं. कारण की तिकडे जयदीप गौरीच्या मालिकेत 4 पुनर्जन्म तर बघायला नसते लागले ना. कारण ते जयदीप गौरी छोटे होते, ते मोठे झाले, त्यांचं त्या शालिनीने काम 25 करून टाकलं. त्याच्यानंतर डबल ते छोट्याचे मोठे झाले. तरी माहिती तितकीच बरं झालं बिग बॉस चालू झालं. आता जर बिग बॉस नसतं चालू झालं, जयदीप गौरीला घेतल्याशिवाय काही माई गेलीच नसती वापस. सिरियलमध्ये माई कशी होती, एकदम सुगरण होती, आणि माईला इकडं पोळ्याच येत नाही. फटके खायचे होते वय मी. तर ह्या घरामध्ये त्यांना खूप म्हणजे बाकी निक्की वगैरे खूप त्रास देत आहे. त्या निकी नावाच्या मदमस्त तरुणीला मगरूर माज असलेली आणि काय भाषा आहे, चाटणं वगैरे, तो त्यांना द्यायला नाही पाहिजे. पण जर का त्यांना त्रासच नाही दिला ह्या घरामध्ये तर मराठी बिग बॉसची TRP कशी वाढेल. पुरुषोत्तम दादा म्हणजे वारकरी संप्रदायातले एकदम शांत माणूस. वेळ आली तेव्हाच बोलणार, जास्त काही बोलणार नाही. खूप कमी दिवस राहिले पण जाताना त्यांनी जो गजर दिला तो पण एक नंबर. म्हणजे असं एकदम मराठी संस्कृती जी असते ती सगळ्यांची दिसून आली. खूप मस्त पॉझिटिव्हिटी करून गेले घरामध्ये. पण जाताना आता गेटवरती मला असं म्हणजे मी बघितलं की तो घनश्याम खूपच रडत होता. मग मला वाटलं माऊली त्याला सोबतच घेऊन गेले काय. पण नंतर थोडं लक्ष देऊन बघितलं तर अरे हात वहीच्या जाग्या मागं होता. तर बरं झालं सीझनला बिग बॉसने 24 आवर लाईव्ह स्टार्ट नाही ठेवलं. जर लाईव्ह स्टार्ट ठेवलं असतं तर त्याच्यामध्ये आपल्याला कंटेस्टंट सिलेक्ट करावं लागतं कोणाला बघायचंय. मला जर बघायचं असतं छोटा पुढारी तर निक्कीला सर्च करावं लागलं असतं, मग तिच्या मागे ह्याला बघावं लागलं असतं. बरं झालं बिग बॉस यावर्षी तरी लाईव्ह चालू नाही ठेवलं. धन्यवाद. तर धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ आजचा माझा इथपर्यंत होता. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. येतो मी पुन्हा पार्ट 2 घेऊन लवकरच. तोपर्यंत बाय.